तर आज सोमवार आहे आणि मी ऑफिसला जाण्यासाठी उठलो सकाळी 6:30 वाजता आणि उठल्यानंतर मग मी घेतला ब्रश आणि ब्रशने मी दात घासले आणि घासल्यानंतर बाहेर खूप पाऊस असल्यामुळे थंडी होती आणि थंडी असल्यामुळे मग मी गिझरचं गरम पाणी घेतलं आंघोळीला आणि आंघोळ केल्यानंतर मी झालो फ्रेश ऑफिसला जाण्यासाठी मस्त रेडी झाल्यानंतर मी घेतला एक सेल्फी आणि निघालो माझ्या बस स्थानकाकडे जायला. 5 मिनटं चालल्यानंतर मी पोहोचलो बस स्थानकावरती आणि बस स्थानकावरती नंतर तिथे मी 10 मिनटं बसचा वेट केला आणि बसचा वेट केल्यानंतर मी गेलो स्टेशनला नंतर लोकलच्या ट्रेनने मी गेलो माझ्या ऑफिसला. मग दारामध्ये उभा राहून निसर्गाचा आणि हवेचा आनंद घेतो. ऑफिसला पोहोचल्यानंतर मी गेलो आणि बघितलं तर काय तिथे लंबीच्या लांब लाईन लिफ्टसाठी. नंतर एवढ्या लांब लाईनमध्ये उभा राहिल्यानंतर मग तेव्हा तरी मी वरती माझ्या ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर मी पुन्हा एकदा फ्रेश झालो. ऑफिसमध्ये जाऊन फ्रेश झाल्यानंतर मी पुन्हा एकदा एक सेल्फी घेतला आणि फ्रेश झाल्यानंतर मी गेलो आमच्या कॅफेटेरियामध्ये. तिथं मी मिसळपावचा आनंद घेतला आणि ब्रेकफास्ट केला. मिसळपाव माझं फेवरेट, रोज सकाळी मी मिसळपावच खातो. त्यानंतर मी गेलो आमच्या पॅन्ट्री एरियामध्ये आणि पॅन्ट्री एरियामध्ये गेल्यानंतर मी बनवला एक कप मस्त चहा आणि तो चहा पूर्ण चहाचा मग संपवल्यानंतर मी केली माझ्या दिवसाच्या कामाला सुरुवात. आज काही जास्त ऑफिसमध्ये काम नव्हतं त्यामुळे मी बसलो, नंतर काही गाणी ऐकली आणि नंतर थोडंसं काम केलं आणि काम संपल्यानंतर मग शिफ्ट संपल्यानंतर संध्याकाळी 4:30ला मी गेलो स्टेशनला परत ठाण्याला जाण्यासाठी आणि तिथे 10 मिनटं नंतर परत वेट केल्यानंतर आली माझी ठाण्याची गाडी. ऑफिसवरून थोडं लवकर निघाल्यामुळे स्टेशनला काही गर्दी नव्हती आणि ट्रेनमध्येही काही गर्दी नव्हती, त्यामुळे लकीली मला मिळाली बसायला जागा. नंतर बसल्यावरती ट्रेनमध्ये मी पोहोचलो ठाण्याला आणि ठाण्याला पोहोचल्यानंतर तिथून ठाणे स्थानकावरून मी गेलो बसने माझ्या एरियामध्ये जिथे मी राहतो तिथे. नंतर टपरीवरती मी थांबलो पाऊस चालू असल्यामुळे आणि पावसामध्ये उभा राहून मी घेतला चहाचा आनंद आणि मग संध्याकाळी मी गेलो खानावळमध्ये जेवायला. तिथे मी मटकी आणि पोळी खाल्ली.